आज अमोलला जायचं होतं बोईसरला, म्हणून तो बाईक घेऊन आमच्याकडे आला होता. पण प्रॉब्लेम असा होता की तो आता नवीनच बाईक चालवायला शिकलेला, म्हणून त्याच्या जोडीला मी पण बोईसरला जायला निघालो. खरी सुरुवात तर इथून झाली. सेल्फ स्टार्ट गाडी होत नव्हती, म्हणून अमोल किक मारायला लागलेला. अमोलला मी गाडी चालू करून दिली आणि मग आम्ही हळूहळू निघालो बोईसरला जायला. नवीन ड्रायव्हर असला की मनात जरा भीतीच असते, नाही का? अमोलला बाईक चालवायचे इन्स्ट्रक्शन देत आम्ही पोहोचलो बेटेगावला. बेटेगावला पोहोचल्यानंतर अमोल मला सांगायला लागला की आता हायवेला तू बाईक चालव, कारण हायवेला गाड्या खूप असतात, बोईसरला ट्रॅफिक पण खूप असते आणि त्यात परत रस्त्याला कधी कधी ट्रॅफिक पोलीस पण असतात. म्हणून बेटेगाव पासून मी बाईक चालवायला घेतली. बोईसरला पोहोचल्यावर मार्केटमधून आम्ही जातच होतो, तेवढ्यातच आम्हाला ताई आणि वहिनी भेटली. आणि हा बाबू तर माझ्याकडे बघतच नव्हता. फिरून फिरून त्याला कंटाळा आलेला वाटतं, म्हणून. त्यानंतर ताई आणि वहिनी गेली घरी आणि आम्ही आलो अमोलसाठी चप्पल घ्यायला. चप्पल घेतल्यानंतर आम्ही आलो केस कापायला. अमोलचे केस एवढे वाढलेले की तोंड बारीक आणि डोकंच मोठं दिसत होतं. केस कापून झाल्यावर थोडा वेळ बोईसरला इकडे तिकडे फिरून थोडीशी पेटपूजा करून मग आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकून बेटेगावला आल्यावर परत अमोलने बाईक चालवायला घेतली. परत अमोलला बाईक चालवायचे इन्स्ट्रक्शन देत आम्ही हळूहळू घरी पोहोचलो. हा बघा अमोल, हेल्मेट घेतलेलं बोईसरला घालून जाण्यासाठी, पण बोईसरला जाऊन आलो आणि हा आत्ता हेल्मेट घालून चाललाय.